असेल तर जा, पण तिथे पत्रिका नसेल तरी म्हणते आमदार साहेब आपल्याला विसरणार नाहीत, गावचा दुश्मन आहे, त्याला दिली नसेल. तांब्याची इस्त्री, दिळीचे डाग, पहिल्याच पंक्तीला चित्रे हजर, आमंत्रण नाही पत्रिका तरी माणसं त्या ठिकाणी जातात. इथे न पाचारिता झाली. काही ठिकाणी आमंत्रण असेल तर जा, देवाला सांगत तुम्हाला आमंत्रण इथे नाही, तुम्हाला आम्ही ओळखत नाही, आल्या वाटेने परत जा. जगाच्या बापाने खाली मान घातली, देव परत गेले. मी काय सांगलो, निष्ठा कशी असावी, देवाला परत करण्याची निष्ठा. तुकाराम वैकुंठाहून खाली आले, मस्तकावर हात ठेवला, टाळविना त्यांच्याकडे दिला. वास्करांच्या फडात तो टाळविना आताही चालू आहे. निष्ठेपायी तीनदा तुकोबाराय खाली आले. एकदा तुकोबारांची मुलगी भागीरथी, भागीरथीनं शेवाळ्या केल्या. शेवाळ्या करतात ना, शेवाळ्या आपल्या इकडे काय म्हणतात, त्याच्यात 3 प्रकार असतात सर, शेवाळ्या, बोटुळे आणि लांबकर, नाही का. बोटुळे म्हणजे बोटासारखे असतात व घरात तोंडाचं राडलेल्यासारखं, त्याला काय म्हणायचं, बोटुळे. लांबकर म्हणजे खाताना लांबत जातात, आणि शेवाळ्या अमरावती जिल्ह्यात मिळतात. आपल्या इकडे नाही, कारण देव काय पागल नव्हते. देवानी सासरवाडी निवडली. कोणता जिल्हा, अमरावती. जगाचा वा ब्रह्मांडाचा मालक, त्यांची सासरवाडी मराठवाडा नाही, त्यांची सासरवाडी विदर्भ, अमरावती जिल्हा, कौंडण्यपूर नावाच्या गावात 5 मातेचं नातं आहे. जगाचा बाप प्रभू रामचंद्र, त्यांची आजी इंदुमतीचं माहेरघर कौंडण्यपूर आहे. नलराजाची पत्नी दमयंती, दमयंतीचं माहेरघर कौंडण्यपूर आहे. भगीरथाची आजी केशवी, केशवीचं माहेरघर कौंडण्यपूर आहे. अगस्त्युनीची पत्नी लोकपुत्रा, लोकपुत्रेचं माहेरघर कौंडण्यपूर आहे. आणि रुक्मिणा माता, त्या आईचं माहेरघर कौंडण्यपूर आहे. म्हणजे विदर्भ किती पाहुणा आहे बघा. विदर्भासारखं भोजन महाराष्ट्रात कुठेच मिळत नाही. शिरा खायचा असेल तर अमरावती जिल्ह्यातला खा, म्हणून तर जास्त सक्ती आम्ही तिकडेच घेत असतो. तोंडात टाकलं की पाणी होते ना, हातात घेतला की तूप गळते. लक्षात ठेवा, त्याला शिरा म्हणतात. मराठवाड्यातला शिरा खा, मराठवाड्यातला शिरा खोऱ्यानं तोडा लागते. खोऱ्यानं. एक माणूस माझ्याकडे जेवाय बसला, जातात मुखात दात नव्हते, जेवता जेवता तोंडात शिऱ्याचा घास टाकला, जे तोंड चिटकलं माणसाला. आम्ही दोघं गेलो, एकाने खाली ओढलं, एकाने वरी ओढलं, तो आम्हाला थर मोकळं झालं. हे मराठवाड्यातला शिरा उघड्या पडणे. शिरा खायचा असेल तर अमरावती जिल्हा, वरण खायचं असेल तर अमरावती जिल्हा. लक्षात ठेवा, काय वरण, त्याच्यावर तूप. लक्षात ठेवा, वरण अमरावती जिल्ह्यात. मराठवाड्यातलं वरण पाहिलं का तुम्हाला रागी, नंतर सांगतो तुम्हाला. मराठवाड्यातलं वरण, एकदा मी कपडे काढून उडी टाकली सर दुरणात, नाकात मसालाच गेला पण डाळ मी नाही सापडली. मराठवाड्यातलं वरण म्हणजे मरण. मराठवाडा 2 किलोत अख्खं गाव जेवते महाराज, एवढी बरकती, कारण मोटर चालूच. मला काय म्हणायचं आहे, अमरावती जिल्ह्यासारखा जिल्हा महाराष्ट्रात कुठे नाही. विदर्भासारखं भोजन महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही. मराठवाड्यातले लोक माझ्या विरोधात चालले आता, पण लक्षात ठेवा, विदर्भासारखं भोजन महाराष्ट्रात मिळत नाही, आणि मराठवाड्यातल्यासारखं भजन महाराष्ट्रात कुठेच होत नाही. लक्षात ठेवा. आता झाले बा दोघंही खुश तुम्ही, नाहीतर गेलते विरोधात आतापर्यंत. मी काय सांगतो, काय चिंतन चालतं. शेवाळ्या भागीरथीनं शेवाळ्या केल्या. मुलीचं प्रेम कोणावर असते सर, मुलीचं प्रेम बापावर असते. लक्षात ठेवा, मुलगी श्रेष्ठ आहे का मुलगा श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ, मुलगी का मुलगा? बोला गाडी साहेब, कोण? मुलगा. मुलगा श्रेष्ठ का मुलगी? मुलगी. मुला करता कमाई करता का मुली करता? कोणा करता? मुला करता, नाही का? मुलगा जोड्या हाणते का मुलगी चपला हाणते? आपल्या इकडे कसं आहे, कोण? मुलगा. कमाई कोणा करता? मुला करता. लक्षात ठेवा, कमाई मुला करता. मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? दोन्ही कोण चोपडायली, नाही का? मला म्हणायचं, लक्षात ठेवा. अरे मुलीची किंमत तुम्हाला आता कळाली, काय किंमत असते ते. एका गावात किती नवरदेव सर? किती येत? 100च्या वर.
आपल्या गोंडे गावात किती येतं नवरदेव? आमच्या गावात 125 येतं, 125. गेल्याबरोबर म्हणतात महाराज कुठेतरी पाहन तुमचंच कीर्तन ठेवू आमच्या लग्नात, सगळ्यात फी जास्त देऊ. मला काय माहितीये, मुलीची किंमत आता कळाली तेव्हा 1000 रुपयाकरता तुम्ही सोयरीक मोडत होते, मुलीची अवहेलना करत होते, गर्भपात करत होते, तिला जाळून मारत होते, तिच्यावर अत्याचार करत होते, तिला त्रास देत होते, तिला भाकरी देत नव्हते. परंतु आज तुम्हाला मुलीची किंमत कळाली काय असते मुलगी. लक्षात ठेवा. तुकोबरा काय पागल होते का? त्या काळात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, अरे कुळाचा उद्धार करायचा असेल तर पहिल्यांदा कन्येचं नाव घेतलं, आधी कन्येचं नाव घेतलं आणि नंतर पुत्राचं. नंतर पुत्र. त्या काळात आधीच लिहून ठेवलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे. कन्या किती श्रेष्ठ आहे. सर्वात प्रेम कन्या बापावर करत असते आणि बापाचं प्रेम कन्यावर असते. एरवी माणूस कधीच रडत नाही, रडते का माणूस? नाही. पण ज्यावेळेस कन्या जाणार हा शब्द बाप ऐकत असतो, बापाने शब्द ऐकला माझी मुलगी जाणार, बाप एका खांबाला पकडून एकांत वासात ढसा ढसा रडतो, तो बाप असतो. लक्षात ठेवा. कन्येचं प्रेम बापावर आणि बापाचं प्रेम कन्येवर. शेवटच्या अंतयात्रेत लाखो समाजातून एक करून आवाज निघत असतो, तो आवाज असतो कन्येचा. बाबा बाबा तुम्ही चाललात हो, आता जोपर्यंत तुम्ही होता बाबा तोपर्यंत आम्हाला माहेरची आस होती हो, आता तुम्ही निघून गेल्याच्या नंतर आम्हाला माहेरची आस संपली. लक्षात ठेवा. काय प्रेम असते, काय प्रेम असते. बापावर किती प्रेम असते. बाजारात एखादा माणूस जर माहेरचा भेटला तर कन्या आधी विचारते माझ्या बापाचं काय चाललं, माझ्या बापाचं काय चाललं. त्या ग्रस्तांनी सांगावं तुझा बाप मंदिरात उपाशी झोपतो. ती मुलगी आपल्या घरी गेल्यानंतर सर्वांना जेवू घालते, परंतु त्या दिवशी मात्र ती जेवण करत नाही. का? तिला माहित आहे माझा जन्मदाता बाप उपाशी आहे आणि मी जेवण करायचं. सर्वात कन्येचं प्रेम बापावर आणि बापाचं प्रेम कन्येवर. मुलगी माहेरातून जात असताना एकाएकी माहेर सोडत नाही बरं का. 4 पावलं चालते पुन्हा मागे वळून बघते, 4 पावलं चालते पुन्हा मागे वळून बघते. का? माहेरवर आणि बापावर किती प्रेम आहे. कन्या
मागे परतोली पाय. किती प्रेम आहे. 10 लाखाच्या बंगल्यातून ज्यावेळेस मुलगा बापाला जोडे मारून घालून देतो ना, त्यावेळेस झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीचाच रस्ता बापाला दिसत असते. बाप रडत रडत झोपडपट्टीकडे जातो. मुलगी बघते माझा बाप आला, मला माहित आहे माझ्या दादाने माझ्या बापाला घालून दिलं. माझा बाप रडत या लागला. मुलगी पदर पसरते आणि बाबा रडू नका, मला माहित आहे तुम्हाला घालून दिलं. दुःख वाटत असेल परंतु मी तुमची कन्या आहे. तुम्हाला माझ्या भावाने जरी घालून दिला असेल तरी माझ्या झोपडीचा दरवाजा राखा बाबा. मी आयुष्यभर तुमच्या डोळ्यात आश्रय देणार नाही. अश्रू पुसते ती कन्या असते आणि डोळ्यात अश्रू आणतो दुःखाचे तो मुलगा असतो. लक्षात ठेवा. म्हणून सर्वात जास्त प्रेम कोणाचं आहे? कन्येचं प्रेम. आणि भागीरथी आठवण आली बापाची. नवीन काही केलं की बापाची आठवण येत असते मुलीला. बापच आठवत असते. आईपेक्षा बापावर कन्येचं जास्त प्रेम असते. आईवर तेवढं प्रेम नाही, तेवढं प्रेम बापावर असते. आठवण बापाची आली. माझे बाबा असते शेवाळ्या खाल्ल्या असत्या. इंद्राणीच्या तीरावर आली, डोळ्यात अश्रू आणले. छोटीशी भागीरथीवरती हात केला. बाबा गेले भागीरथी करी धावा. बाबा गेले कवण्या गावात. करुणेची हात, निष्ठेची हात वैकुंठात गेली आणि वैकुंठात तुकोबरा खाली आले. बाई कशा करता बोलवलं? बाबा सेवाळ्या केल्या, मला आठवण तुमची आली. बाई काय हरकत नाही. पाटावर बसवलं, शेवाळ्याचं ताट पुढे ठेवलं. परंतु बाबा इच्छा अपूर्ण राहणार का? कोणताही पदार्थ कशासन खात नसतात. शेवाळ्या कसन खात असतात? शेवाळ्या ताकासंग दूध आणि तूप. लक्षात. कोणताही पदार्थ कशासन खाऊ नये. एका जणाला पुरणपोळीचं जेवण केलं, वांग्याचं भरीत तोंडी लावा केलं. मला असं कसं महाराज आमच्याकडे इकडे असंच असते. कोणताही पदार्थ कशासन खाऊ नये बाबा. शेवाळ्या सुंदर केल्या, परंतु माझी इच्छा पूर्ण राहते का? याच्यामध्ये जर दूध असतं ना मला आनंद वाटला असता. बाई तुझी इच्छा आहे का? वेलेश्वराचं मंदिर होतं, दगडाचा नंदी होता. दगडाचा निष्ठा सांगायला, दगडाच्या नंदीवर हात ठेवला, वेलेश्वराचं पूजन केलं आणि दगडाच्या नंदी
हात ठेवला दगडाच्या नंदीतून दूध काढलं आणि भागीरथीची इच्छा पूर्ण केली. निष्ठा तीनदा वैकुंठाहून खाली आले. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन. तिसरा नंबर आहे मुलगा कसा असावा. मुलगा कसा असावा आणि बाप कसा असावा ही जोड पाहिजेत असते. एका बापाने माघारी वचन दिलं सावत्राईला, भरत शासन राम वनवासा. भरताला राजगादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. आणि मूर्छाने खाली कोसळले. राम गेले. बाबा का रडा लागला? रामा मी वचन दिलं रे. कोणतं वचन? तुला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राजगादी. बाबा चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुमच्या वचनाचं परिपालन करणारा पुत्र तुमच्या पोटी जन्माला आला. त्याचं नाव राम आहे. सुशिलो मातृपुण्यनं पितृपुण्यनं सभाग्यता. याला पुण्य पाहिजेत असते. बापाने माघारी वचन दिलं, सावत्राईला दिलं आणि 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. राजगादीला लात मारली आणि 14 वर्षाच्या वनवासात आनंदाने गेलेत. याला काय म्हणतात? मुलगा. आता मुलं काय मायबापाची अवहेलना करायलेत. बघा तुम्ही आज शोकांतिका आहे. समाजामध्ये हा रोग लय लागलेला आहे. माणसं परमार्थ करताना दिसायला लागलेत, पण घरामध्ये आईवडिलांची काय उपेक्षा चालली हो. काय उपेक्षा चालली. वृद्धाश्रमात मोठमोठ्या लोकांचीच मायबाप येते. सर मी आंध्राकडे जात असताना अलीकडे एक वृद्धाश्रम लागते. मी गेल्यावर तिथे काही ना काही घेऊन जात असतो. मी चौकशी करत असतो तुमच्या घरी कोण कोण आहे. कोणाचा मुलगा डॉक्टर आहे, कोणाचा वकील आहे, कोणाचा इंजिनियर आहे. अशा लोकांचे मायबाप वृद्धाश्रमात येतात. लातूरला ज्या बापाच्या घरी 400 एकर जमीन मुलांनी लिहून घेतली, बापाला वृद्धाश्रमात टाकून दिलं. शेवटच्या अंतविधीला सुद्धा मुलगा येऊ शकला नाही. ही शोकांतिका, शोकांतिका. लक्षात ठेवा, किती जरी कमाई केली असेल, किती मोठा असाल, आणि तुमच्या घरातले मायबाप जर रडत असतील तर तुमच्या मोठेपणाला काहीच अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. कोटी रुपयाचा बंगला आहे, पण त्या बंगल्यात 2 देव नाहीत. त्या बंगल्याला शोभा नसते. आणि जास्त लक्षात ठेवा सर, हे शिकलेले लोक लय हुकले. आता सिटीमध्ये जास्त मायबाप बंगल्यात दिसत नाहीत. खेड्यातला शेतकरी वर्ग तरी लक्षात ठेवा मायबापाला जगू शकतो, परंतु सिटीमध्ये ज्यांचे कोटी रुपयाचे बंगल्यात, त्या बंगल्यामध्ये कुत्र दिसते, पण त्या बंगल्यात मायबाप दिसत नाहीत. ही शोकांतिका, शोकांतिका. सर्वात मोठं पाप जर होत असेल तर लक्षात ठेवा, आई वडील आणि गाय याचं पाप जास्त व्हायला लागलं, म्हणून तुम्ही आम्हाला सुख नाही मिळालं. ज्या घरात वृद्ध मायबापाचा सन्मान होत नसेल त्या घरातलं सुख नष्ट होत असते, आणि ज्या घरामध्ये वृद्ध मायबापाचा सन्मान होत असेल त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. म्हणून एवढंच घ्या कीर्तनातून, जास्त कीर्तन ऐकू नका. मावल्या हो, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर तुमचे सासू सासरे जर अलग असतील ना, त्यांचं दर्शन घ्या, माफी मागा. कीर्तनाचं पुण्यच मला मिळालं. बस आजपासून तुमच्या डोळ्यात आम्ही अश्रू येऊ देणार नाही. आयुष्यभर मुलगी समजून तुमची सेवा करणार. बस हाच आमचा परमार्थ झाला. बस झालं, एवढंच हा तुमचा परमार्थ. किती जरी इकडे आरत्या वळल्या आणि किती महादेवावर बेल टाकलं, लक्षात ठेवा, सकाळच्या 4 वाजतापासून चालल्या तर 2 वाजेपर्यंत परत यायला लागल्या नाही. माळावरल्या महादेवाला बेल पाणी, घरचा महादेव हातपायतानी, घरचं जांभळ्या द्यायला लागलं 3 वाजेलो. इकडं बेल व्हायला लागली, महादेव आरबळला, सर्दी झाली त्याला. काहीच अर्थ नाही का? तुमच्या परिवारात जर सुख नसेल, तुमच्या परिवारात सेवा घडत नसेल, तुमच्या परिवारात वृद्ध मायबाप रडत असतील तर तुमच्या पूजेला, तुमच्या उपासनेला काहीच अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. मी काय सांगतो, पण मी काय चिंतन करायला लागलो, मायबापाची अवहेलना करू नका, मायबापाची उपेक्षा करू नका. अरे खरं दैवत असेल जगाच्या पाठीवर, वेदामध्ये सुद्धा चिंतन सांगितलं, मातृदेव भव पितृदेव भव. मायबाप
तेने न जावे तीर्थास. प्रयागला गेला, कुंभात गेला, सगळीकडे गेला, पण तुझे मायबाप जर घराच्या बाहेर असतील तर यात्रेला काही महत्व नाही. देवाचीच असते. जगातले तीर्थ मायबापाच्या चरणाच्या ठिकाणी लीन होतात. एवढी ताकद मायबापाच्या सेवेत आहे. काय करता आरत्या करून, काय करता परमार्थ करून. परमार्था दिसा लागले पण परमार्थाचं आचरण आहे का? अरे तुमचे मायबाप जर अल्लक असतील, तुमचे मायबाप रडत असतील तर तुम्ही कीर्तन केलं काय, परमार्थ केला काय, याला काही अर्थ नसते. खरा दैवत तेच आहे, खरा परमार्थ तोच आहे ज्यानं आपल्या आई वडिलाची अहोरात्र सेवा केली. जगाचा बाप त्याच्या घरी येऊन पाणी भरतो, एवढी ताकद त्या सेवेत आहे. पंढरपूरला जाण्याचा अधिकार कोणाला? ज्यानं मायबापाची सेवा केली त्यालाच, कोणाला अधिकार नाही. लक्षात ठेवा. पण ही उपेक्षा चालली समाजात, उपेक्षा. वृद्ध मायबापाचा सन्मान करा. स्वाभिमानाने सांगा हे आमचे आई वडील आहेत, हे आमचं खरं दैवत आहे. त्यांच्या पुण्याने हा महाल तयार झाला महाराज, आणि त्यांची पुण्य असल्यामुळेच आम्ही आज जिवंत आहोत. बस झाला तुमचा परमार्थ. हाच तो परमार्थ असतो, पण कळायला पाहिजेत ना परमार्थ कोणता आहे ते. भजन केलं म्हणजे, कीर्तन केलं म्हणजे, भागवत केलं म्हणजे परमार्थ होत नाही. परमार्थ आचरणात असला पाहिजे. काय चिंतन करतो? पितृवचन, आई वडिलाची उपेक्षा करू नका. एक मुलगा 14 वर्षाच्या वनवासात जातो, 14 वर्षे वनवास पत्कारतो, आणि एक बाप मुलाचा विरह सहन होत नाही म्हणून आपला प्राण देतो. त्याला बापही तसाच लागते आणि मुलगाही तसाच लागते. आता काही ठिकाणी मुलगा आणि बाप एकाच गिलासानं हाणायले. लक्षात ठेवा. संस्कार कसे लागत असतात, तसे लागत असतात. आपण सुद्धा संस्कार दिले पाहिजेत. आम्ही गुरुजीच्या घरी जात असतो, पोलीस साहेबाच्या घरी आता गेलो, वडील बसले, परिवार बसला, त्यांनी आपला परिचय दिला. खरोखर संस्कारयुक्त घर असावं. शिक्षण किती आहे त्याला महत्व नाही, संस्कार कसे आहेत त्याला महत्व आहे. शिक्षण फार असेल आणि संस्कार नसतील, त्या शिक्षणाला महत्व नसते. लक्षात ठेवा. घर संस्कारयुक्त असलं पाहिजे, म्हणून बापाचे सुद्धा संस्कार पाहिजेत असतात. मी एका गावात गेलो, 10 वर्षाचा मुलगा उभ्यान लग्न करायला लागला. मला बरं वाटलं, मी त्याच्या कानाला पकडलं, त्याच्या बापाकडे नेलं. चल तुझ्या बापाकडे नेतो, तुला दाखवतो गंमत. त्याचा बाप रिंगण घालून लगीन करू लागला. म्हणलं आजोबा आहे का? म्हणे आजोबा आहे महाराज. म्हणलं आजोबाकडे गेलो, आजोबा माडीवर उभ्यानच लगीन करू लागला. म्हणलं याची अवलादच अशी. संस्कार हे जीवन. त्या परिवाराला काय महत्व आहे? आपल्या घरात परमार्थ उतरावा. रामायण घरात आलं पाहिजे, रामायण घरात उतरलं पाहिजे. अरे बंधुप्रेम कशाला म्हणतात? पितृप्रेम कशाला म्हणतात? मातृप्रेम कशाला म्हणतात? धर्मनिष्ठा कशाला म्हणतात? नीती संस्कार कशाला म्हणतात? हे रामायण तुमच्या घरात उतरलं पाहिजे. रामायण घरात उतरलं पाहिजे. लक्षात ठेवा. तर आपलं जीवन आहे आणि त्याला जीवन म्हणत असतात. काय करता येईल? कारण सैतानासारखं जीवन जगणं, काहीतरी त्या जीवनाचा आनंद मिळाला पाहिजे. मी काहीतरी चांगली कर्तबगारी करतो आणि माझ्या परिवारात हे संस्कार आहेत, त्यालाच म्हणतात संसार. काय करता विनाकारण सैतानासारखं जीवन जगून? अरे आपल्याला एकदाचे शरीर मिळालं, मानवी जीवन मिळालं, कळालं पाहिजे. पुन्हा मिळत नाही, एकदाच मिळालं. एकदा याचं महत्व कळून घ्या. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वयत सर्व पुनर्लभ्येन शरीरम पुन्हा पुन्हा. सर्व काही पुन्हा पुन्हा प्राप्त होते, परंतु मानवी शरीर पुन्हा मिळत नाही. एकदाच मिळालं, एकदा. याचं महत्व कळून घे. लक्षात ठेवा. काही खाऊ नको, काही पिऊ नको, कसाय वागू नको. अरे माणूस कशाला म्हणतात? ज्याच्यात माणुसकी दडलेली आहे त्यालाच माणूस म्हणत असतात. आणि माणुसकी नसेल तो आकाराचा माणूस आहे, आणि विचाराचा माणूस नसेल त्याला माणूस म्हणायचं नाही. संस्कार, त्या संस्कार. परिवार घडवा. बाहेर जास्त सांगितल्यापेक्षा
घरातलं वातावरण शुद्ध असलं पाहिजे. आपला परिवार संस्कारायुक्त असला पाहिजे. परिवारामध्ये शील, चारित्र्य, संस्कार, सदाचार हे जागृत असलं पाहिजे. त्याला म्हणतात संसार. विनाकारण काय 5 मुलं आहेत पण एका डावावर बसायचे, काय अर्थ आहे? लक्षात ठेवा, काही अर्थ नाही. म्हणून मी काय चिंतन करतो, एक मुलगा आपल्या बापाच्या सुखाकरता अमर ब्रह्मचारी व्रत पालन करतो. त्या मुलाचं नाव काय आहे? तुम्ही भागवत ऐकलं असेल, रामायण ऐकलं असेल, महाभारत ऐकलं असेल. ज्या मुलाने आपल्या बापाच्या सुखाकरता आपल्या सुखाला लाथ मारली, अमर ब्रह्मचारी व्रत पालन केलं, परंतु बापाचं वचन पालन केलं आणि बापाला सुख दिलं, असा कोणता मुलगा आहे? भीष्माचारी. वा वा, असे लोक पाहिजे. भीष्माचारी, त्याला देवव्रत म्हणतात. आई निघून गेली गंगा, बाप उदास झाला. मुलगा घरात आला, विचारलं बाबा एवढे उदास का? त्याला म्हणतात मुलगा. घरात आल्याच्या नंतर आधी चौकशी कोणाची केली पाहिजे सर? कोणाची? कोणाची? ती कुठं गेली? आई वडिलाची नाही का? आधी कोणाची? आई वडिलाची. आपण चौकशी कोणाची करतो? कोणाची? आणि कबीरदासानं सांगितलंय कलियुगच तसं आहे. आई रे बैमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान. आता घरात कोणाचा मान आहे जास्त? कोणाचा मान आहे? आणि इथून पुढे सोयरी करताना जरी सांगितलं लग्न झाल्याबरोबर तुमचे मायबाप चालणार नाही तर लिहून द्यावं लागेल. लक्षात ठेवा, आजचा काळ फार बिकट आहे. कलियुग आहे, कलियुग. मग मी काय चिंतन करायला लागलो, कलियुगामध्ये आई वडिलांना प्राधान्य नाही. मेल्याच्या नंतर किती उपचार केले तर काय अर्थ आहे सर? मेल्यावर केरव्या करा, कीर्तन ठेवा, पाकिट भरा, नाही का, खर्च करा. 2 लाख खर्च केला, अंगावर जीव घातलं आणि जिवंतपणी बापाला
आणि मेल्यावर पिंड. मेल्यावर किती उपचार केले तर काय अर्थ आहे मेल्यावर. आपले उपचार मेल्यावरच जास्त चालतात. मेल्यावर बघा तुम्ही जिवंतपणी गरमी होत असते का मेल्यावर. सर्व उपचार चालतात मेल्यावर. जिवंतपणी गरमी होत असते का मेल्यावर होते. कधी होते जिवंतपणी फॅन देतात का मेल्यावर हवा मारतात. मग चालते हवा मारणं मग थरावर गरमी व्हायला लागली ना. जिवंतपणी नाही अवस्था. मेल्याच्या नंतर पित्राला घास काय फेकणं काय उपचार करणं काय. मेल्याच्या नंतर उपचार. जिवंतपणी नाही. मला म्हणायचं जिवंतपणी सेवा केली मेल्यावर तेरवी नाही केली तरी पाप होत नाही. नका तेरवी करू नका कीर्तन ठेवू नका खर्च करू. लक्षात ठेवा फक्त जिवंतपणी मायबापाची सेवा करा. मेल्यावर कोणतीच उपचार करू नका. हे शास्त्राला मान्य आहे. पण जिवंतपणे अवहेलना केली आणि मेल्याच्या नंतर किती शुद्धीकरण केलं तरी लक्षात ठेवा त्याचं पुण्य मिळत नाही. म्हणून काय सांगायला पितृवचन. बाप ओळखा बाप आई ओळखा बस तुम्ही देवच ओळखला. ज्या घरात माय बापाची सेवा घडते त्या घरात विश्वाचा बाप पाणी भरतो. ही ताकद माय बापाच्या सेवेत आहे. आई वडिलाचं वचन पालन करा बस तुमचा परमार्थ शेवट लागेल. मी काय सांगलो पितृवचन. आपल्या आई वडिलाचं वचन पालन करा. अवहेलना करू नका. अपमान करू नका. अनादर करू नका. उलटून बोलू नका. आणि बापाला बोलत असताना आरेतुरीची भाषा वापरू नका. काय काय मुलं बोलतात बापाला. माणसा समाजात सुद्धा आरेतुरीची भाषा वापरतात. अरे तो देव आहे. तो बाप आहे. जन्मदाता आहे. बापाची अवहेलना करू नको. अपमान करू नको. समाजात बापाची प्रतिष्ठा कायम ठेव. त्यालाच तो मुलगा म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात पितृवचन. आपल्या आई वडिलाचं वचन पालन केलं बस हीच विष्णूची महापूजा. हीच तर पूजा आहे. तुझ्या मायबापाचं वचन पालन कर. मी काय चिंतन करायलो देवव्रताने काय केलं. बापाला आधी विचारलं तुम्ही नाराज का नाराज. याला म्हणतात दुर्गा. बाबा चेहरा नाराज दिसतो तुमचा काय कारण असेल. बाळा मला वाटते तुला बाहुबल असावं. बाहुबल म्हणजे भाऊ असावा. बाबा भाऊ असावा तुम्हाला वाटते ना मग तुम्हाला दुसरं लग्न करावं लागते कारण आई तर निघून गेली. मग तुमची इच्छा आहे का बाबा लग्न करण्याची. कोण विचारायला मुलगा बापाला. बघा तुम्ही बाप म्हणतो हो माझी इच्छा आहे लग्न करण्याची. बाबा चिंता करायची नाही. मी सोयरी करण्याकरता जातो. काय मुलगा असला पाहिजे. बाळा मुलगी शोधून ठेवली. चौकशी करू नये. मुलीचं नाव सत्यवती आहे. धिवर कन्या आहे. जा आणि विचार ती मुलगी माझ्या पसंत आहे. पोराला बाप म्हणतो. आताच्या काळात चालते का सर. नाही गोट्याहून आदळ असतात मला म्हणा. पण बाप मुलाला म्हणतो जा चौकशी कर. आणि मुलगा विचारतो बाबा काहीच हरकत नाही. सत्यवतीकडे येतो आणि चौकशी करतो. तुम्ही माझी आई बना. माझ्या बाबाशी लग्न करा. लग्न करण्याकरता काहीच हरकत नाही. सत्यवतीचा वडील म्हणतो तुमची लहरी काम असतात. माझ्या मुलीला मुलगा होईल तो राजा बनेल तर माझी मुलगी देतो. नसता देत नाही. काही हरकत नाही. देतो वचन. तुमच्या मुलीचा मुलगाच राजा बनेल. तसं नाही. तुला मुलगा होईल तू लग्न करशील तो राजा बनेल. तुम्हाला संशय निर्माण झाला का. मला म्हणतात देवव्रत. माझ्या बापाच्या सुखाकरता मी अखंड ब्रह्मचारी व्रत पालन करेल अशी प्रतिज्ञा करतो. कोण म्हणतात भीष्माचार्य. लक्षात ठेवा आकाशातून 3दा आवाज आला भीष्म भीष्म भीष्म. तेव्हापासून नाव पडलं भीष्माचार्य. बापा करता बापाच्या सुखा करता अखंड ब्रह्मचारी व्रत पालन केलं त्याला म्हणतात पितृवचन.
लक्षात ठेवा. हे आहे पितृवचन. तिसरा चौथा नंबर आहे सेवापती. स्त्रियांच्या जीवनातील खरा देव कोणता? या महिलाच्या जीवनातील खरा देव कोणता आहे? महिलाच्या जीवनातील खरा देव कोणता? बोला, काय हरकत नाही. पण लग्न झाले नाहीत का कोणाचे? कोणता देव? पुढे थांबा. मी काय सांगायला, काय चिंतन झालं? स्त्रियांच्या जीवनातील खरा देव कोणता? तिच्या जीवनातील खरा देव आहे मालक. मालकाच्या सेवेत काय ताकद आहे हे स्त्रियांनी जाणून घ्या आणि स्त्री ओळखून घ्या. पत्नी असावी तुकोबरायांच्या पत्नीसारखी, जिजाबाईसारखी. लक्षात ठेवा, जिजाबाई एका श्रीमंताची कन्या होती. श्रीमंताची, सामान्य माणसाची कन्या नव्हती जिजाबाई. तुकोबराय भिकारी नव्हते. 850 एकर जमीन तुकोबरायाकडे होती. काही लोक म्हणतात महाराज भिकारी होते. 850 एकर जमीन तुकोबरायाकडे होती. लक्षात ठेवा, 850 एकर जमीन. आणि सासऱ्याकडे किती असली पाहिजे? 1400 एकर ऊस होता. 1400 एकर ऊस त्या काळात. आपला अंदाज लावा कोण्या मापात बसतो ते. तरी मी उड्या मारतो 10 क्विंटल सोयाबीन झालं की. मला काय म्हणायचंय, 1400 एकर ऊस महाराजांच्या सासरवाडीचा आणि 850 एकर जमीन महाराजाकडे. परंतु लक्षात ठेवा, श्रीमंताची कन्या श्रीमंताच्या घरी दिली. जिजाबाई सारखी श्रीमंती जगात कोणी भोगली नाही आणि जिजाबाई सारखी गरिबी जगात कोणीच भोगली नाही. सर्व संपत्ती गेली, सर्व संपत्ती. लक्षात ठेवा, साधूच्या जीवनात या घटना घडत असतात. सर्व संपत्ती गेली आणि जिजाबाईच्या अंगावर एकच वस्त्र राहिलं. काय अधिकार असला पाहिजे. लक्षात ठेवा, 100 ठिकाणी गाठी मारलेलं पातळ जिजाबाईच्या अंगावर राहिलं. एकाच वस्त्रावरती आंघोळ कशी करायची? दार बंद करायचं, आंघोळ करायची, वस्त्र फेडायचं, पिळायचं, सुकू घालायचं आणि सुकेपर्यंत अंदर लग्न थांबायचं. ही अवस्था कोणाची होती? जिजाबाईची. पण अधिकार सांगतो काय होता. मनानंतर गाथा तयार झाला. गाथ्याच्या पाठीमागे जिजाबाईची पुण्य आहे. जिजाबाई नसत्या तर गाथा तयार झाला नसता. जगाच्या बापाला जिजाबाईचा अधिकार कळाला की जिजाबाईचा अधिकार काय. भगवंतानी जिजाबाईच्या पायातला काटा हाताने नाही काढला हो, दाताने काढला. दाताने काढला. माझ्या माईचे पाय किती पवित्र असले पाहिजेत. माझ्या माईचे चरण किती पवित्र असले पाहिजेत. ज्या ठिकाणी तुकोबरायाने जिजाबाई उभी राहायचे ना, 10 मीटरचा परिसर भजन करायचा. भजन. लक्षात ठेवा, जिजाबाई आपल्या मालकाचा अधिकार ओळखून होती. माझा मालक कोण आहे? नेमके मालक कोण्या डोंगरावर गेले हे ओळखायचं कसं? की जिजाबाई ओळखायची. रामचंद्र्या, बोराड्या आणि भंडाऱ्या नेमके कोण्या डोंगरावर गेले त्या रस्त्याला कान लावायचा आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला त्याच रस्त्याने माझा देव गेला की जिजाबाई ओळखायची. लक्षात ठेवा, काय ताकद असली पाहिजे. पायात काटा रुतला, वरतून निघाला जगाचा बाप. आपल्या हाताने पाय धरतो आणि दाताने काटा काढतो. का दाताने? माझ्या माईच्या पायाचे चरण रज माझ्या तोंडात गेले पाहिजेत ही अपेक्षा भगवंताची होती. एवढे चरण जिजाबाईचे पवित्र होते. त्याला म्हणतात पतिव्रता. लक्षात ठेवा. आणि एकाच वस्त्रावरती संसार करायचा. जगाचा बा ब्रह्मांडाचा मालक तुकोबरायांच्या आधी जिजाबाईच्या हाताखाली काम करतो. एवढी ताकद जिजाबाईमध्ये. स्त्रियांनी जिजाबाई ओळखून घ्या. लक्षात ठेवा, मालक ओळखून घ्या. मी काय सांगतो, भावकीतलं लग्न आलं, आमंत्रण आलं, जायचं लग्नाला, नाही गेले लोक वाळीत टाकतील. मुलंही मागे लागले, भागीरथी ठोबा महादा. अंगावर वस्त्र नाही, ओढत आणले, दार बंद केलं, कुलूप लावून घेतलं. जिजाबाई गाडी बंडीत बसल्या, खाली मान घातली, निघाल्या. स्त्रियांनी विचारलं, जिजा सर्वांची मुलं आमच्या सोबत येत ग, तुझा एकही मुलगा दिसत नाही, काय कारण असेल? माझी माय म्हणते माझी मुलं शहाणे आहेत, ते मागे लागत नाहीत. पण एक मन म्हणते, देवा गरिबी आली, उघड्या अंगाने मुलं लग्न मंडपात दाखवावेत. माझ्या देवाला लोक नाव ठेवतील, माझ्या देवाला नाव ठेवू नये, मालकाला नाव ठेवू नये, याकरता मुलं कोंडून टाकले. आणि जिजाबाई 100 ठिकाणी गाठी मारलेलं वस्त्र परिधान करून लग्न मंडपात आल्या. सर्व स्त्रिया भरजरी वस्त्र अंगावर घालून फिरत होत्या.
परंतु एका साधूची पत्नी एका कोपऱ्यात मान खाली घालून रडत होती. मुलाची आठवण करत सर्वांचे मुलं उड्या मारले देवा, आणि माझे मुलं जनावर कोंडावे असे कोंडून टाकले देवा. गरिबी असावी तर एवढी नसावी. जगाच्या बापाला करण लागला. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवून खाली उतरला. जिजाबाईचा भाऊ बनला. मुलाकरता ड्रेस घेतलंय. ज्या भगवंताने ड्रेस घेतले ते किती भारीचे असतील, त्याचा धागा कसा असेल लक्षात ठेवा. आणि भाऊ बनवून देहू गावात आला. दार उघडलं. भागीरथीला बघितलं. मामा मामा आलात का? हो मामा आलो. बाई तुझी आई कुठे गेली? बाबा मामा माझी आई लग्न मंडपात गेली. आम्हाला कोंडून टाकलं हो. आमच्या अंगावर वस्त्र नसल्यामुळे आम्हाला लग्नात नेलं नाही. तुमच्याकडचा ड्रेस आणले. जगाच्या बापाने ड्रेस आणले ते भारीचे किती असतील. अंगावर परिधान करत असताना जगाचा बाप रडत होता. भागीरथी म्हणत होती मामा आमच्या आयुष्यात असा ड्रेस नाही मिळाला. किती भारीचा ड्रेस आहे. तिने मुलांच्या अंगावर ड्रेस घातले, परिधान केले, कडी खांदी घेतलं, लग्न मंडपात आणलं. जिजाबाई खाली मान घालून रडत होत्या. जगाच्या बापाने सांगितलं जा भागीरथी आईचे अश्रुपूस आईला सांग मी आली म्हणून. भागीरथी धावत आली. आई वरती मान कर ग आई, बघ मी आली. मामाने ड्रेस आणला. वरती बघितलं, मान करून सर्वात भारीचा ड्रेस भागीरथीच्या अंगावर होता. भागीरथी एवढ्या भारीचा ड्रेस कोणी आणला? पुण्याचे मामा आले. आई मामाने ड्रेस आणला. मामा कुठे आहेत? पाहुणे मंडळीत बसले असतील. मामा तर निघून आले. पंढरपुरात मामाचं काम झालं होतं. पाहुणे मंडळीत बसले असतील. जिजाबाई धावत आल्या. बघतात पाहुणे मंडळीत भाऊ दिसत नाही. जाणकार साधूची पत्नी होती जिजाबाई. भागीरथीला कडाडून मिठी मारली. भागीरथी तुम्ही भाग्यवान आहात. ज्या तुमच्या बापाने जगाच्या बापाकरता आपला संसार उद्ध्वस्त केला, संसाराला आग लावली, आणि त्या तुमच्या बापाची सेवा मी करते, आणि तो जगाचा बाप माझा भाऊ बनतो. याला म्हणतात पतिव्रता. स्त्रियांच्या जीवनातील खरा देव आहे तिचा मालक. शांडिल्याने अहोरात्र आपल्या मालकाची सेवा केली, महारोग्याची सेवा केली. काय ताकद निर्माण झाली, काय ताकद निर्माण झाली. नगरी पेटली. अग्नी शांत करायचा. काय करायचं, मालकाच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि तीर्थ शिंपडलं, अग्नी शांत झाला. ही ताकद कशात आहे? सेवा करणे. लक्षात ठेवा, स्त्रियामध्ये 5 प्रकार पडतात. किती? 5. बायको, पत्नी, पतिव्रता, सती आणि प्राणेश्वरी. बायको, पत्नी, पतिव्रता, सती आणि प्राणेश्वरी. बायको कोणाला म्हणायचं? पहिला नंबर बायको. मालक येण्याच्या आधी चांगली भाजी करून जेवून मोकळी होते. तिला काय म्हणायचं? बायको. मालक आल्यावर म्हणते माझं पोट खायला, मला जेवायचं नाही, तुम्ही जेवण भांडे घासून ठेवा. तिला म्हणायचं बायको. पत्नी मालकाचं पतन होऊ देत नाही.
तिला म्हणायचं पट नाही. सती मालकासोबत जाते, आगळीत उडी टाकते, तिला म्हणायचं सती. पतिव्रता मालकाच्या आज्ञेत वागते, पतीची या मता अनुसरणी पतिव्रता, तिला म्हणायचं पतिव्रता. आणि प्राणेश्वरी रडत बसत नाही, मालकाच्या मृत्यूची वार्ता ऐकते आणि प्राण सोडून देते. काय म्हणायचं? प्राणेश्वरी. धुंडा महाराज यांची पत्नी माईसाहेब प्राणेश्वरी होत्या. 92 सालामध्ये मालक गेले हा शब्द ऐकला माईसाहेबांनी, आसन घातलं आणि प्राण सोडून दिला. रडत बसत नाही, आकांत करत नाही. लक्षात ठेवा, आता स्त्रिया जास्त आकांत करतात, पण प्राण सोडाय कोणी तयार नाही. प्राणेश्वरी आपल्या मालकाच्या मृत्यूची वार्ता ऐकल्याच्या नंतर एका क्षणात प्राण सोडून देतो, तिला प्राणेश्वरी म्हणतात. आणि अशी पतिव्रता, अशी प्राणेश्वरी मालकाची सेवा करत असेल तर लक्षात ठेवा, जगाचा बाप तिची सेवा करतो, ही ताकद आहे. पतिव्रतेची शक्ती सांगतो आणि सेवा समाप्त करतो. मी काय सांगतो, रामायणामध्ये दृष्टांत आहे. ज्या वेळेला 3 लोकांना वनवास जाहीर झाला, राम, लक्ष्मण आणि सीता. लक्ष्मण म्हणजे आपल्या आईच्या महालात आले, आईचं दर्शन घेता, आईला सांगितलं, आई मी चाललो आता दादासोबत. त्यालाच भाऊ म्हणतात. हे भावाचं प्रेम पाहिजे असते. काही काही घरी असं प्रेम मिळते. मी आता बसलो कोले साहेबांचे, सगळे भाऊ बसले. सर, याला भावाचं प्रेम म्हणतात. त्या दिवशी सरच्या घरी गेलो वाढदिवसाला, सर्व भाऊ आधी आले. त्याला म्हणतात प्रेम. जो संकटात उभा राहतो त्यालाच तर भाऊ म्हणतात. काय म्हणतात? भाऊ. उलटा अक्षर तुम्ही वाचन करा. उभा, संकटात उभा आहे तो असतो भाऊ. आता आपले भाऊ आहेत का भाऊ? धुऱ्यासाठी हाणामाऱ्या रक्तपात करायला लागलो, त्याला भाऊ म्हणायचं असते का? अरे एका आईच्या पोटी जन्म घेतला आणि त्या आईच्या डोळ्यात एकदा जर रक्तपात होत असेल तर तुमच्या जीवनात अर्थ काय? काय अर्थ आहे? कीर्तनातून, प्रवचनातून हे संस्कार घ्या आधी. बस झाला तुमचा परमार्थ. भाऊ ओळखा, आई ओळखा, बाप ओळखा, मालक ओळखा. लक्षात ठेवा, बस तुमचा परमार्थ शेवटला गेला. यालाच तर परमार्थ म्हणतात. नुसतं कीर्तनात गर्दी करायची, ऐकायचं, जायचं, अनुकरण करायचं नाही, त्याला परमार्थ म्हणायचा असतो का? तो परमार्थ नाही. मी काय चिंतन करतो? लक्ष्य म्हणजे म्हणतो, आई माझ्या भावासोबत चाललो. लखन, जाण्याकरता माझा विरोध नाही. तुम्ही दोघंही तरुण आहात आणि तरुण मुलामध्ये एक तरुण मुलगी आहे, तिचं नाव आहे सीता. गेल्याच्या नंतर अरण्यात गेल्यावर स्वप्नातही पाप न आलं पाहिजे तर अरण्यात जा. लक्ष्य म्हणजे म्हणतो, आई स्वप्न कधी पडत असते मला सांग. बाळा, निद्रा आल्याच्या नंतर स्वप्न पडत असते. आई 14 वर्षापर्यंत डोळ्याला डोळाच लावणार नाही. स्वप्न पडण्याचा काय प्रसंग आहे? आई निद्रा कधी येत असते? भोजन केल्याच्या नंतर निद्रा येत असते. आई 14 वर्षापर्यंत कंदमूळ सुद्धा खाणार नाही. निद्रा येण्याचा काय प्रसंग आहे? प्रश्न केला. आई पाप कधी निर्माण होत असते? बाळा, सुंदर स्त्रीचा चेहरा न्याहाळल्याच्या नंतर पाप निर्माण होत असते. माणसाने स्त्रीशी संभाषण जास्त करू नये आणि स्त्रीच्या चेहऱ्याकडे जास्त पाहू नये. लक्षात ठेवा, शास्त्र आहे. पायाकडे बघून संभाषण केलं पाहिजे, चेहऱ्याकडे बघून जास्त संभाषण करू नये. चेहरा बघितल्याच्या नंतर विकार निर्माण होत असतात. आई 14 वर्षापर्यंत माझ्या भाभीच्या चरणाची सेवा करणार, 14 वर्षापर्यंत माझ्या भाभीचं मुख नाही बघणार. कोण म्हणतो? लक्ष्य म्हणजे मला म्हणायचं, यालाच म्हणतात परमार्थ. कीर्तन केलं म्हणजे परमार्थ होतो का? महिन्यात एक महाराज अटक व्हायला लागला. काय करता? कला दाखवून एका महिन्यात आळंदीतला एक चालला, जैलात जमानती व्हायला लागल्या नाही. मला म्हणायचंय, तुमचा परमार्थ आहे का? हा परमार्थ असतो का? सूरदास महाराजांनी सुंदर चिंतन केलं. परमार्थ म्हणजे काय? आदत बुरी सुधारले, बस हो गया भजन, मन की तरंग मारले, बस हो गया भजन, दृष्टि में तेरी खोट है, दुनिया निहारती, समता का अंजन डाल दे, बस हो गया भजन, आदत बुरी सुधार ले, बस हो गया
मारले बस हो गया भजन, मन की तरंग मारले बस हो गया भजन, दृष्टि में तेरी खोट है दुनिया निहारती, समता का अंजन डाल दे बस हो गया भजन. तेच भजन असते. काय करता येईना, कारण हळूहळू म्हणलं लक्षात ठेवा, लगेच आला निरोप, गेला जेलात. काही अर्थ नाही. म्हणजे सुंदर गुरुजन मंडळी तुम्ही बोलवली. तुम्हाला साधे दिसत असतील, पण हेच वारकरी शेवट गाठत असतात. लक्ष्मण म्हणतो, आई 14 वर्षापर्यंत माझ्या भाभीच्या चरणाची सेवा करणार, 14 वर्षापर्यंत माझ्या भाभीचं मुख नाही बघणार. आणि लक्ष्मणजी आपल्या पत्नीच्या महालात आले. राजाची कन्या, राजाची सून, शेषनारायणाची पत्नी, पण प्रारब्ध किती वाईट. प्रारब्ध कोणाला सुटलं नाही. देव असो, देवाचा बाप असो, कोणी असो, प्रारब्धानं खेळवलंच. राजाची कन्या उर्मिला, राजाची सून आहे आणि शेषनारायणाची पत्नी आहे. सुखाचे स्वप्न उराशी बाळगून आली होती, माझा संसार किती सुखी होईल. पण प्रारब्ध किती वाईट आहे. सर्वात जास्त वनवास असेल तर कोणाला आहे? कोणाला आहे? उर्मिला. मालक सोबत असताना वनवास नसते, मालकाला सोडून राहणे जास्त वनवास. देशाचं रक्षण करण्याकरता धारातीर्थी पडतात महान महानवीर. एक आमची आई इकडे असते. दीपावलीच्या दिवशी निरोप येत असतो, तुमचा मालक गेला, तुमचं कुंकू गेलं. खरा त्याग कोणाचा आहे? खरा त्याग आहे माझ्या माईचा. ज्या माईनं कुंकू गमावलं, लक्षात ठेवा, देशाकरता दान केलं, खरा त्याग असते त्या माईचा. देशात दीपावली साजरी होते, पण एक माय आकांत करते, माझं कुंकू गेलं, माझं कुंकू गेलं का. खरा त्याग तो असतो, मालकाला सोडून राहणे जास्त त्याग आहे. सीतेपेक्षा उर्मिला जास्त वनवासात होती. सुखाचे स्वप्न उराशी बाळगून आली होती. कळालं मालकाला 14 वर्षाचा वनवास आहे. मालक महालात आले, स्वामी सुख दुःखाच्या बातम्या करण्याकरता मार्ग कोणता आहे? लक्ष्मणजीनं फुलाचा हार गळ्यातला काढला आणि उर्मिलेच्या गळ्यात टाकला. मालक हार कशाकरता टाकला? सुख दुःखाच्या बातम्या करण्याकरता. यावर बातमी कशी करणार? उर्मिला, ज्या दिवशी फुलाचा हार सुकेल त्या दिवशी कुंकू पुसायचं. जोपर्यंत फुलाचा हार सुकणार नाही तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवायचा नाही. मालक, फुलाचा हार कधी सुकेल? ज्या दिवशी तुझं चारित्र्य भ्रष्ट होईल आणि ज्या दिवशी माझं चारित्र्य भ्रष्ट होईल त्या दिवशी फुलाचा हार सुकेल. जोपर्यंत तुझं चारित्र्य आणि माझं चारित्र्य भ्रष्ट होणार नाही तोपर्यंत जगातली कोणती शक्ती मला मारू शकत नाही. ही ताकद सांगायला पतिवर्तेची. आणि उर्मिलीच्या गळ्यात हात टाकला. स्वामी, शेवटचं माझ्या हातचं दूध तरी घेऊन जा. 14 वर्षापर्यंत माझ्या हातचं पाणी सुद्धा तुम्हाला मिळत नाही, शेवटचं दूध घेऊन जा. रडत रडत दुधाच्या माठाकडे निघाली उर्मिला. गिलासात दूध घेतलं, गोडंबी टाकली, रडू लागली आणि गरम गरम दूध घेऊन निघाली. लक्ष्मणजीनं बघितलं, राम रथावर विराजमान झाले. आता दुधाचा स्वीकार करतो. माझ्या जीवनातला राम जात आहे. माझ्या संसाराला मी लात मारणार, माझ्या जीवनातला राम नाही गमावणार. लक्ष्मणजी धावत रथाकडे निघाले. उर्मिलेच्या हातात दुधाचा गिलास होता. उंबरट्यावर उभी राहिली, कंपाळाला हात लावला आणि रडू लागली. देवा, वनवास असावा तर एवढाही नसावा. शेवटचं दूध सुद्धा माझ्या मालकाला मिळू दे नाही, एवढं मी पाप केलं का? मी सुद्धा उर्मिला आहे, लक्ष्मणजीची पत्नी आहे. जोपर्यंत माझे मालक परत येत नाहीत, दुधाचा ग्लास घेत नाहीत, दूध प्राशन करत नाहीत, तोपर्यंत मी उंबरट्याच्या खाली उतरत नाही, दुधाचा ग्लास खाली ठेवत नाही आणि 14 वर्षापर्यंत दुसरीकडे नजर जाऊ देत नाही. उर्मिला उंबरट्यावर सारखी उभी होती. ज्या रस्त्याने लक्ष्मणजी पळाले निघाले त्याच रस्त्याकडे बघत होती. दुधाची वाफ सारखी चालू होती. 14 वर्षे. 14 वर्षे दूध नासलं नव्हतं. किती वर्षे? 14 वर्षे दूध नासलं नव्हतं. आता सकाळचं दूध किती वाजता नासते? 9:30चं 10:30ला गंगे दूध नासलं ग. काऊन नाही नासणार? हन्न मालकाला सराटे. 14 वर्षे दुधाची वाफ चालू होती. लक्ष्मणजी अरण्यातून आल्याच्या नंतर पहिल्यांदा पत्नीच्या महालाकडे आले. बघितलं माझी पत्नी उभी आहे, दुधाची वाफ चालू आहे. 14 वर्षे दूध नासरने आपल्या पत्नीच्या हातातला दुधाचा ग्लास घेतला आणि व्रत सोडलं. गॅरंटी पटली. अरे, ही महान पतिव्रत आहे. याला म्हणतात सेवापती. आपल्या मालकावर किती निष्ठा आहे. आणि अशी सेवा जर
आपण मालकाची केली, वडिलांची केली, गुरुची केली आणि स्वामीची केली तर हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. हीच देवाची सेवा आहे. महाराज एखादा दुसरा कोणता मार्ग आहे का सेवेचा प्राप्तीचा? महाराज म्हणतात दुसरा एक मार्ग आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वाणीनं सत्य बोला आणि आचरण सत्य ठेवा. सत्याचा अर्थ एखाद्या वेळेस खोटं जरी बोललं तरी चालते, परंतु खोटं बोलण्यात जर दुसऱ्याचा प्राण वाचत असेल, दुसऱ्याचं हित साध्य होत असेल तर खोटं बोलणंही सत्य होत असते. महाभारतामध्ये किती उदाहरणं आहेत. त्या युद्धामध्ये कधी कधी लक्षात ठेवा खोटं बोलण्यात आलं परंतु त्या खोटे बोलण्यापासून जगाचं रक्षण झालं. जास्त उदाहरण देत नाही. म्हणून सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखात सामील व्हा, सहानुभूती द्या आणि दुसऱ्याच्या दुःखात सामील होऊन दुसऱ्याला आधार द्या. बस झालं तुमचं काम. जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला म्हणायचंय बाबा आमट्याने कोणता परमार्थ केला? आंधळे पांगळे लंगडे खुळे अशा लोकांची सेवा केली. गाडगे बाबाने कोणता परमार्थ केला? महारोग्यांची सेवा केली. जगाच्या बापाला प्राप्त करून घेतले एवढी ताकद आहे. पण दुःखवी अनेकाच्या दुःखे हा खरा परमार्थ असतो. विनाकारण सांगणं आणि वागणं वेगळं याच्यात चालत नाही. कधी कधी सांगितल्या जाते परंतु त्याचं अनुकरण केला जात नाही. तो परमार्थ जगाचंही कल्याण करत नाही आणि स्वतःचा उद्धार करत नाही. महाराज याकरता काय लागतंय? महाराज म्हणतात याकरता लागतो निश्चय अभंगाच्या सेवेचा. Thank you.
निश्चयाचे बळ तुका म्हणे ते चिफळ असा सरळ अभंगाचा भावार्थ आतापर्यंत झालेलं चिंतन आनंद वाटला। भगवंताच्या दरबारामध्ये गोंडेश्वर भगवान यांच्या पावन कुशीमध्ये ही सेवा आज माझ्याकडे आली, ज्यांच्या माध्यमातून आले असे अक्षय संजय एकाडे, लक्षात ठेवा असे यजमान आजच्या कीर्तनाचे आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, माझ्यावर प्रेम असणारी मंडळी, दुपारीच आश्रमवरती आमचे सर आले होते। या भागातील एक वैभवच आहे असे कार्यकर्ते लोक आहेत की खरोखर धार्मिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा असतो, प्रत्येक ठिकाणी अशा लोकांना खरोखर आपण जोपासलं पाहिजे। पण त्यांची उपस्थिती, त्याचप्रमाणे कोल्हे साहेब की ज्यांचं माझं फार पूर्वीच प्रेम, मार्केटमध्ये सुद्धा त्यांनी कीर्तन घेतलं होतं
आणि गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली होती. मार्केटमध्ये म्हणजे रावणाच्या लंकेत त्यांनी देवस्थान निर्माण केलं, लक्षात ठेवा. परंतु खरोखर त्याही काळात खूप मोठा कार्यक्रम झाला होता. असं सर्वांचं प्रेम आमचे गाडे महाराज, असं सर्वांचं प्रेम, सर्वांच्या प्रेमास्तव माझ्याकडे सेवा आली. आणि जाता एक सांगायचं, आमच्या आश्रमवरती 3 दिवसाचा कार्यक्रम फार मोठा आहे. 27 मार्च, 28 मार्च आणि 29 मार्च असा 3 दिवसाचा कार्यक्रम. अविनाश भारती, कबीर महाराज अत्तार, अशोक महाराज तळणीकर अशा लोकांचे कीर्तन आहेत. खूप मोठा कार्यक्रम. सर्वांनी त्याही कार्यक्रमाला हजेरी लावा. झालेली सेवा तुमच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.